तर मंडळी आजची रेसिपी ना खूप म्हणजे खूपच स्पेशल असणार आहे, कारण आज आपण बेळगावचे स्पेशल दिवशी बनवणार आहोत आणि बेळगावमध्ये ना ही दिवशी खूप पॉप्युलर आहे। तर मंडळी ही रेसिपी ना आपल्या बेळगावची पारंपरिक रेसिपी आहे आणि याचं कॉम्बिनेशन म्हटलात तर यासोबत बुर्जी सुद्धा करतात किंवा कांद्याची भाजी किंवा कोशिंबीर सुद्धा याला म्हटली जाते, केली जाते। तर आता कसं आहे माहिती आहे का, याला काही जण बेळगावचे मोमोज सुद्धा म्हणतात, पण काही म्हणा, खायला मात्र खूप उत्तम। तर मंडळी ही रेसिपी जी आहे खास करून बाळंतिणी बाईला खूप दिली जाते, खूप पौष्टिक मानली जाते आणि साध्या रेशनच्या तांदळाने सुद्धा तुम्ही भरपूर साऱ्या दिवशी घरच्या घरी बनवू शकता। आणि यामध्ये जे आपण कोशिंबीर घालणार आहोत म्हणजेच भाजी, ती तर मात्र अगदी चवीला खूप 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 छान असते। तर चला मग आपली पारंपरिक जी रेसिपी आहे दिवशी आपण बनवायला सुरुवात करूया। तर सर्वात पहिल्यांदा मी इकडे 2 ग्लास पाणी घेतले आणि त्यानंतर मग थोडंसं यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं आणि मग त्यानंतर तांदळाचं पीठ जे आहे आपण इकडे 2 वाटी साधारणतः घालत आहोत। पण जेव्हा आपण याला मिक्स करू ना थोडं थोडं पाण्यामध्ये, तर तेव्हा बघायचं की जास्तही पातळ होऊ नये पीठ आणि जास्त घट्ट सुद्धा राहू नये। तर आता अशा प्रकारे आपण जे आहे पाणी घालून रवीच्या सहाय्याने पीठ जे आहे एकत्र करून घ्यायचं। तर आता इकडे तुम्ही बघत आहात खळखळत्या पाण्यामध्येच मी हे पीठ घातलेलं आहे। आता काय करायचं, याला थोडं थंड करायला द्यायचं आणि जेव्हा कोमट असतं ना पीठ, त्या वेळेलाच आपण हे पीठ जे आहे मळून घेणार आहोत। जसं आपण तांदळाच्या भाकरी करताना पीठ मळतो ना, त्या पद्धतीनेच हे सुद्धा पीठ मळायचं। तर दिवशी करताना ना पीठ मळणं हे खूप महत्त्वाचं आहे, कारण म्हणजे जेव्हा आपण पीठ व्यवस्थित मळलो नाही की मग काय होतं, दिवसा ज्या आहेत त्या साईडून कट होऊ लागतात। तर आता चला आपण काय करूयात, हे पीठ जे आहे थोडं थंड करण्यासाठी ठेवूयात आणि तोपर्यंत आपण इकडे आता भाजीची तयारी करून घेऊयात। तर आम्ही तर याला भाजी म्हणतो, काही जण बुर्जी सुद्धा करतात, काही जण कोशिंबीर सुद्धा म्हणतात। तर मी इकडे अंड न घालता फक्त व्हेज भाजी करत आहे। तुम्ही हवं असल्यास अंड्याचा सुद्धा वापर करू शकता। तर आता मी काय केले, मोठे मोठे 2 कांदे जे आहे ते सोलून घेतले आणि अशा प्रकारे वेळगीच्या सहाय्याने इकडे कट करू लागले। कांदे तुम्ही अगदी बारीकही ठेवू शकता किंवा थोड्या मोठ्या प्रमाणात सुद्धा ठेवू शकता। तर आता काय करायचं, कांदा चिरूया तोपर्यंत मी तुम्हाला सांगते की दिवशी करताना काय अडचणी येतात। तर सर्वात महत्त्वाचं पीठ मळणे हे खूप इम्पॉर्टंट आहे, कारण तर तुम्हाला मी सांगितलेच। आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला उकडणे, जास्तही उकडलात तर दिवसा फुटू शकतात। तर त्याला जितकं टाईम लागतं तितकंच आपण इकडे जे आहे उकडणार आहोत दिवशी। आणि त्यानंतर म्हणजे आपण जे दिवशीला आकार देतो ना, तो मात्र अगदी व्यवस्थित दिला पाहिजे। त्यासाठी सुद्धा मी तुम्हाला काही टिप्स सांगेन। तर आता चला मग आता काय करूयात, आपण पहिल्यांदा ना खोबरं किसून घेऊयात। तर मी इकडे ना ओलं खोबरं घालत आहे आणि ओल्या खोबऱ्यामुळे ना भाजी खूप चविष्ट बनते। आणि जर तुमच्याकडे ओलं खोबरं बारीक करायचं दुसरी मशीन असेल तर त्याने सुद्धा तुम्ही बारीक करू शकता। तर चला मग मी तरी आता खोबरं पूर्ण किसून घेतलेलं आहे। आता काय करूयात, ही बेलटी साईडला ठेवूयात आणि त्यानंतर मग आता आपण इकडे चिरून घेऊयात टॅमॅटो। तर तुम्ही इकडे बघत आहात मी 1 नारळामध्ये 2 भाग केले आणि अर्ध्या भागाचा आपण इकडे नारळ जो आहे किसून घेतलेला आहे। आता काय करायचं, 2 चमचे तेल घालायचं पातेल्यामध्ये, 1 चमचा जिरं घालायचं आणि जो आपण कांदा चिरून घेतलेला होता ना, तो संपूर्ण कांदा यामध्ये घालायचा। 2-3 मिनटं चांगला सोनेरी रंगावर याला तळून घ्यायचा आणि त्यानंतर मग आपण यामध्ये घालणार आहोत टॅमॅटो। तर लालसर असे टॅमॅटो असतात ना, ते टॅमॅटो बारीक बारीक चिरायचे आणि यामध्ये घालायचे। तर साधारणतः मी इकडे आता 2 टॅमॅटो चिरून घेतलेले आहेत। तर आता इकडे आपण टॅमॅटो आणि कांदा जो आहे तो चांगला शिजवायला हवा, त्यासाठी काय करूयात की थोडंसं यामध्ये पाणी घालूयात आणि त्यानंतर मग याला आपण 3 ते 4 मिनटं बारीक गॅसच्या फ्लेमवरती शिजायला ठेवूयात। तर आता तुम्ही इकडे बघत आहात, मी 2-3 मिनटानंतर बघितले तर छान कांदा टॅमॅटो शिजला होता आणि त्यानंतर मग मी इकडे संपूर्ण जे आपण ओलं खोबरं किसून घेतलेलं होतं ना ते घातले। तर आता चला आपण याला थोडं आरतून परतून घेऊयात आणि त्यानंतर मग यामध्ये आपण सुके मसाले घालणार आहोत। तर आता सुक्या मसाल्यांमध्ये मी इकडे 2 चमचे इतकं लाल मिरची पूड घातलेलं आहे, त्यानंतर चवीपुरतं मीठसुद्धा घातलं आणि त्यानंतर मग चिमूटभर अशी हळदसुद्धा घालायची। मग हवं असल्यास गरम मसाला थोडासा घालायचा
आणि पावभाजी मसाला थोडासा घालायचा, अर्धा चमचा घातलात तरीही चालेल किंवा दोन्ही मसाले स्किप केला तरीही चालेल। अगदी साध्या तिखट मीठ आणि हळदवरती सुद्धा ही भाजी अगदी चविष्ट बनते, पण कोथिंबीर मात्र भरपूर घालायची, त्याने तर भाजीला ना खूप छान चव येते। तर आता तुम्ही इकडे बघत आहात मी भरपूर कोथिंबीर घातली, परत याला आलटून पलटून घेतले आणि त्यानंतर मग काय आपली चमचमीत अशी भाजी ना तयार झाली। तुम्ही बघत आहात कलरसुद्धा, याला रंगसुद्धा खूप छान आलेला आहे भाजीला आणि खायला तरी चविष्ट होणार म्हणजे होणारच। तर चला आता आपण पीठ जे आहे मळून घेऊयात। तर यासाठी ना मी थोडं थंड पाणी घेतलेलं आहे, थोडा हात जो आहे थंड पाण्यामध्ये घालायचा आणि त्यानंतर मग अशा प्रकारे पीठ जे आहे अगदी सॉफ्ट असं मळून घ्यायचं, जसं आपण तांदळाच्या भाकऱ्या करण्यासाठी मळतो ना त्याप्रमाणेच इकडे पीठ मळायचं। आणि त्यानंतर मग एक चाळणी घ्यायची किंवा जर तुमच्याकडे स्टीमरचं पातेलं असेल तर ते सुद्धा घेऊ शकता आणि त्याला थोडं तेल लावायचं आणि मग लिंबाच्या आकारा इतका गोळा घ्यायचा, गोल गोल करायचा, हातावर थोडंसं तेल लावून घ्यायचं जेणेकरून तांदळाचं पीठ चिकटणार नाही हाताला त्यासाठी। त्यानंतर मग एका वाटीमध्ये थंड पाणी घ्यायचं, थंड पाण्यामध्ये आपला दुसरा नंबरचा बोट जो आहे तो थोडा डिप करून घ्यायचा आणि त्यानंतर मग जे आहे आपण हळुवारपणे आपला अंगठा आहे ना, अंगठ्याच्या सहाय्याने ना थोडं याला आपण प्रेस करत गोल असा आकार द्यायचा आणि त्यानंतर मग अशा प्रकारे वरती जे आहे काय म्हणू आता आपण याला घंटी म्हणू, तर घंटीचा जो शेप असतो ना त्याप्रमाणे आपण इकडे आता दिवशा ज्या आहेत बनवून घ्यायचा। तर तो जो वरचा घंटीचा जो पार्ट आहे ना तो तुम्ही नाही केला तरीही चालेल, पण गोल गोल अशी दिवशी प्लेन तितकी छान दिसणार नाही, त्यासाठी आमच्या इकडे तरी अशा पद्धतीने दिवशा ज्या आहेत केल्या जातात। तर आता तुम्ही बघत आहात इकडे मी मस्त अशा दिवशा करायला सुरुवात केलेली आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, दिवशा जर तुम्ही करायला घेतलात ना की पीठ थोडं मळून घ्या, जर जास्त प्रमाणात पीठ असेल तर कारण का म्हणजे जर समजा आपण सगळं पीठ मळून ठेवलं आणि सगळ्या दिवशा करून घेतला एकाच टाईमला तर आणि स्टीमरमध्ये थोड्या आपण स्टीम केल्या की मग ज्या बाकीच्या ज्या दिवशा आहेत त्या मात्र कोरड्या पडू लागतात आणि दिवशा मग आपल्या फुटू लागतात। त्यासाठी तर थोडं पीठ मळायचं, थोडं याला स्टीम करून घ्यायचं। तर आता तुम्ही बघितला तिकडे मी साधारणतः 10 मिनिटे स्टीम केलेलं आहे, म्हणजेच उकडून घेतलेलं आहे आणि 10 मिनिटांनंतर तुम्ही बघत आहात मस्त आपल्या दिवशा तयार झालेल्या आहेत, कुठेही पीठ कच्चं राहिलेलं नाही आणि भाजीसुद्धा आपण केलेलीच आहे। तर मंडळी गॅसचं फ्लेम जे आहे मात्र ते बारीक ठेवायचं जेव्हा आपण उकडायला ठेवू ना त्यावेळेस। तर आता चला मग आपली मस्त अशी पारंपरिक स्वादिष्ट दिवशीची रेसिपी तयार झालेली आहे। आता याला काय करायचं, मस्त जसं आपण मोमोजसाठी फिलिंग करतो ना त्याप्रमाणे याला फिलिंग करायचं यामध्ये आणि दिवशीमध्ये ना सगळी भाजी घालायची, अशी जास्त भरून घालायची आणि मग त्यानंतर मस्त अशी खायची। एकदा केलात ना की वरचेवर कराल ही माझी गॅरंटी, कारण इतकी चविष्ट बनतेच ही रेसिपी, साधी सोपी खायला चांगली। तर चला मग आवडली का तुम्हाला रेसिपी, पटापटा लाईक करा बरं व्हिडिओला आणि जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा आणि सबस्क्राईब तर करा। भेटू मग पुन्हा आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।